आज उजगाव येथे हनुमान मंदिर व कलमेश्वर मंदिर या दोन्ही मंदिरांच्या चौकट पुतळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यासाठी उजगाव मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि असे सर्व हनुमान भक्त व कलमेश्वर भक्त यांच्या दोघांचे संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम चालू आहे। तसेच उजगाव येथील मठ गल्ली येथील युवक मंडळ यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आज हा कार्यक्रम पार पडत आहे आणि हा शांततेत कार्यक्रम चालू आहे। त्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि असंच उजगाव वासियांना सहकार्य करावे। आज उजगावमध्ये 2027 साली लक्ष्मीची यात्रा होणार आहे। त्या यात्रेनिमित्त शस्त्रपूजनाचा पहिल्यांदा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाचं पूजन आमच्या बेळगाव जिल्ह्याचे लोकप्रिय विधान परिषद सदस्य आणखी MK हुबळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन चरणराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि तसंच महादेव मंदिर आणखी मारुती मंदिरच्या चौकट पूजनचा कार्यक्रम सुद्धा आज मोठ्या उत्साहाने उजगावमध्ये साजरा करण्यात आलेला आहे आणि पुऱ्या गावामध्ये आज या कार्यक्रमासाठी चौकटीचं पूजन करण्यासाठी पुऱ्या गावामध्ये मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा गावच्या सर्व युवक मंडळाने देवस्की पंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि महिलांनी फार मोठ्या संख्येने भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वजण उपस्थितीत राहून हा कार्यक्रम यशस्वी करायलेत आणि ह्या कार्यक्रमासाठी सांगलीहून एक बँड सुद्धा आणलेला आहे, एक लाठी मेळा आणलेला आहे आणि एक करडी बँड सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि फार जोशामध्ये अगदी उत्साहानं आणि उमेदीनं आज लोकांनी उजगावच्या सर्व जनतेनं भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। म्हटलं तर का वावगं होणार नाही आणि ह्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थितीत राहून शोभा आणल्याबद्दल आम्ही ह्या कार्यक्रमाच्या वतीने सर्व युवक मंडळांच्या वतीने आणि ज्या युवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्साहानं भाग घेऊन आणि अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे राबवून हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्व युवक मंडळांचे युवकांचे आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो।